पाटील सुद्धा सोबत आहेत। भूषण, तुझ्याकडे काय वेगळी माहिती आहे? की प्रशांत कोरटकर याला आता कोल्हापूर एअरपोर्टवर आणण्यात आलेला आहे। मुंबईला जी फ्लाईट आता जाणार आहे त्या फ्लाईट मधून त्याला आता मुंबईकडे नेलं जाईल आणि आता निश्चित झालेलं आहे की प्रशांत कोरटकरचा प्रवास जो आहे तो आता विमान प्रवास असेल आणि त्याला सुरक्षेच्या कारणास्तव खरं तर पोलिसांनी ही खबरदारी घेतली असं म्हणावं लागेल। तर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी आता हे सगळे पोलीस आहेत ते आपल्याला पांढऱ्या कलरची क्रेटा दिसते। याच गाडीमधून प्रशांत कोरटकर आपल्या काही त्यांना नेण्यासाठी काही सहकार्य आले होते आणि त्यातून हा या ठिकाणी आलेला आहे, एअरपोर्टवर आलेला आहे आणि यानंतर आता त्याला तो मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाईट मधून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। प्रचंड गोपनीयता या सगळ्या संदर्भात कोल्हापूर पोलिसांनी पाळलेली होती। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सुरक्षेच्या कारणास्तव आपण बघतोय की सकाळपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता आणि अचानकपणे ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही सगळी जेलमधून त्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया ही ती करण्यात आली आणि त्यानंतर आता त्याला कोल्हापूर एअरपोर्टवर आणण्यात आलेला आहे। आता कोल्हापूर एअरपोर्टवरून तो मुंबईला जाणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये त्याला कशा पद्धतीनं सुरक्षा पुरवली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं त्यानं मागणी केलेली होती की जेलमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला पोलीस सुरक्षेमध्ये बाहेर काढण्यात यावं किंवा सुरक्षितपणे मला सोडण्यात यावं, तशाच पद्धतीनं तपास या सगळ्या एकूणच प्रकरणाचे जे तपास अधिकारी आहेत गळवे ते सकाळपासून सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होते आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याला एअरपोर्टवर गळवे यांनी आणलेलं आहे आणि त्यानंतर आता काही वेळातच फ्लाईट टेक ऑफ होईल आणि त्यानंतर हे फ्लाईट मुंबईला जाणार असल्याची देखील माहिती आहे ती समोर येते। आपण बघतोय D2 हे जे प्रवेशद्वार आहे कोल्हापूर एअरपोर्टवरचं, याच प्रवेशद्वारातून तो आत गेलेला आहे आणि आतली सगळी प्रक्रिया जी आहे ती आता करण्याचं काम देखील सुरू असल्याची माहिती आपल्याला पोलिसांकडून मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आता कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर आता प्रशांत कोरटकर थेट मुंबई गाठणार असंच म्हणावं लागेल। ओके, म्हणजे भूषण आता कोल्हापुरातून सुटका झाल्यानंतर प्रशांत कोरटकर मुंबईत जाणार आहे तसंच म्हणावं लागेल, कारण आता 3 वाजता एक फ्लाईट आहे जी कोल्हापूरहून मुंबईला जाते आणि त्याच फ्लाईटचं तिकीट देखील काढण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यामुळे आता प्रशांत कोरटकर हा मुंबईला जाणार हे जवळपास स्पष्ट झालंय। कोल्हापूर पोलिसांनी एअरपोर्ट त्याला सुरक्षा आहे ती दिलेली आहे। आता मुंबई एअरपोर्टवर आल्यानंतर त्याला तशा पद्धतीची सुरक्षा दिली जाते का आणि त्या सुरक्षेमध्येच सुरक्षितच त्याला पुन्हा नागपूरला सोडलं जातं किंवा तो काही दिवस पुन्हा मुंबईमध्ये राहतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार। मात्र तुर्तास आपण बघतो ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया त्याचबरोबर जेलमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याला आता थेट कोल्हापूर एअरपोर्टवर आणण्यात आलेला आहे आणि मुंबईकडे जी आता जाणारी फ्लाईट आहे त्या फ्लाईटमधून प्रवास करणार प्रशांत कोरटकर आता हे स्पष्ट झालेलं आहे। ठीक आहे भूषण, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करताना त्याची सुटका करताना न्यायालयाने त्याच्यासमोर काय अटी शर्ती ठेवल्या आहेत का? त्याबद्दल काय कळू शकेल जर तसं असेल तर? नक्कीच 2 दिवसापूर्वी ज्यावेळी त्याला जामीन मंजूर करण्यात आला त्यावेळी 50,000 रुपयाचा जात मुचलक्यावर त्याची सुटका आहे ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर फिर्यादी किंवा साक्षीदार सगळे या ज्या प्रकरणातील आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही अशा पद्धतीच्या सक्त सूचना ज्या आहेत त्या प्रशांत कोरटकरला देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला जो काही गुन्हा आहे त्या पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी असतील किंवा अन्य कोणी अधिकाऱ्यांनी या सगळ्या एकूणच तपासासंदर्भात कधीही ते बोलवतील त्यावेळी हजर राहण्याच्या देखील सूचना आहेत त्या कोरटकरला देण्यात आल्या आणि या प्रमुख 3 अटी शर्ती त्याला हा सगळा जामीन आहे तो मंजूर करण्यात आलाय। खरं तर 2 दिवसापूर्वी हा सगळा जामीन त्याचा मंजूर करण्यात आला असला तरी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती थांबलेली होती, कागदोपत्री प्रक्रिया ती थांबलेली होती आणि भूषण धन्यवाद या माहितीबद्दल। तर कोल्हापूर विमानतळ परिसरातली दृश्य आपण बघतोय, प्रशांत कोरटकरला कोल्हापूर विमानतळावर आणण्यात आलंय।